महेंद्र फायनान्शियल पिरॅमिडच्या बाबतीत आज तुम्हाला सांगणार आहे. जे जगातले रिच पर्सन आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी फायनान्शियल पिरॅमिड प्लॅनिंगचा वापर करून ते कसे श्रीमंत झाले आणि तीच फायनान्शियल पिरॅमिड प्लॅनिंग नेमकी काय असते आणि ती काम कसं करते हे मी तुम्हाला आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक तयार केलेला आहे. आता आपल्या सर्वांना प्रश्न आहेत की लाईफ इन्शुरन्स चांगलं की म्युच्युअल फंड चांगलं, एफडी चांगलं का शेअर मार्केट चांगलं, कशात गुंतवणूक करायची. आता मार्केटची जी परिस्थिती आहे ते बघता कन्फ्युजन झालेली आहे की नेमकं कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर आज मी तुम्हाला एक फायनान्शियल पिरॅमिड प्लॅनिंग ज्याच्याने तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल पूर्ण करू शकतात आणि तुमच्या आयुष्यात अगदी जोरदार पद्धतीने तुम्ही आयुष्य व्यतीत करू शकतात आणि जगू शकतात. त्याच्यात सर्वात महत्वाचं आहे की आपण तुम्ही संपत्ती कशी वाढवतात. बरोबर आहे. आज जे तुम्ही करत आहात त्याच्याने तुम्ही तुमची संपत्ती कशी वाढवायची ते ठरवतायत किंवा प्रयत्न करतायत. तुमची इन्कम तुम्ही वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतायत, तुमची जे आजचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतायत. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तुमच्यावर जबाबदारी काय आहे. म्हणजे फॅमिलीचा खर्च, मुलांच्या एज्युकेशनचा खर्च, तुमच्या आईवडिलांचा खर्च किंवा तुमचे डेली नीड्स जे आहेत त्या प्रत्येकाचा लागलेला आहे. प्रत्येकाला त्या खर्चाच्या नीड्स लागलेल्या आहेत. त्याच्यासाठी इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात. बरोबर आहे. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. एक नोटबुक आणि पेन घ्या आणि विचारा की तुम्ही तुमच्या इन्कम वाढीसाठी काय प्रयत्न करत आहात. त्याच्यानंतर तुमच्यावर तुमचे फॅमिली डिपेंड आहे. करेक्ट. तर तुम्ही नसताना किंवा क्रिटिकल इलनेस, डिसेबिलिटी आणि डेथ ह्या गोष्टी जर आल्या, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, इट इज अ सायकल, एक सायकल आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे. बरोबर. आणि श्रीमंत लोक फायनान्शियली स्ट्रॉंग लाईफ साठी काय करतात, पिरॅमिड प्लॅनिंगचा वापर करून कसं करतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते हीच ती पिरॅमिड प्लॅनिंग. आज तुमची जी इन्कम आहे त्याच्यावर तुमचा मुलांचं एज्युकेशन, तुमच्या पत्नीची गरजा, तुमच्या घराचा खर्च, तुमचं पॉकेट मनी, क्रिटिकल इलनेस, तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन, त्यांचं मॅरेज आणि तुमचं ओल्ड एज म्हणजे म्हातारपण अवलंबून आहे. इन केस तुमची इन्कम नाही राहिली म्हणजे डिसेबिलिटी आली किंवा दुर्दैवाने तुम्ही नाही राहणार, तर ह्या ज्या नीड्स आहेत, या ज्या लोक डिपेंड्स आहेत तुमच्यावर, यांचं काय होईल. बरोबर. जर पिरॅमिड प्लॅनिंगचा वापर केला आणि अनएक्सपेक्टेड दुर्दैवाने जर काही झालं तरीही ह्या ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण होते. याचा हेतू एकच आहे पिरॅमिड प्लॅनिंगचा की तुमचं इन्कम वेल्थ मध्ये कन्वर्ट व्हावं. याचा हेतू एकच आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी, त्यांच्या मॅरेजसाठी आणि तुमच्या ओल्ड एज साठी फ्युचर लायबिलिटीज जे आहेत त्याच्यासाठी फंड गोळा करावा किंवा मॅनेज करावा. तसंच याचा पिरॅमिड प्लॅनिंगचा हेतू आहे क्रिटिकल इलनेस, डिसेबिलिटी आणि डेथ जर आले तर ह्या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं प्रोटेक्ट करणार, हाच पिरॅमिड प्लॅनिंगचा पर्पज आहे. मला 100% गॅरंटी आहे की फायनान्शियल पिरॅमिड प्लॅनिंगने तुम्ही वेल्थ सिक्युअर करणार आणि तुमच्या फॅमिलीने पण सिक्युअर करणार, याची मला संपूर्ण 100% गॅरंटी आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनचा जे लोक फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत अशा लोकांचा एक सर्वे केला गेला पूर्ण इंडियामध्ये. फायनान्शियली स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा जे लोक, एक एव्हरेज लोकांचा सर्वे केला गेला आणि त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की पूर्ण इंडियाच्या 61% लोक म्हातारपणी गरीब होतात. म्हणजे ते सुरुवात त्यांच्या लाईफची करताना चांगली करतात, आणखी जोरदार, आणखी चांगलं उत्पन्न कमवतात, आणखी चांगले कमवतात आणि शेवटी म्हातारपणी
त्यांचं इन्कम कमी होतं आणि ते म्हातारपणी ओल्ड एजेस मध्ये पैशाने गरीब होतात. त्याचे 5 कारण आहेत. त्याचा सर्वे जर केला गेला त्याचे 5 कारण आहेत. त्याची मी कारण तुम्हाला सांगत आहे. तुम्ही चॅनलचा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा. मला पूर्ण शाश्वती आहे की तुम्ही निश्चितच डिसाईड करू शकणार की तुमची फायनान्शियल पिरामिड प्लॅनिंगच्या साहाय्याने प्लॅनिंग कशी होईल. त्याचं पहिलं कारण आहे की ओल्ड एज मध्ये सेव्हिंग, फायनान्शियल लाईफ सेव्हिंग का होत नाही. तर ऍक्च्युली वेल्थ कशी क्रिएट करायची हेच लोकांना माहित राहत नाही. वेल्थ कशी क्रिएट करायची हेच लोकांना माहित नाही. आपण वे टू अर्न मनी, पैसे कसे कमवतात हे आपल्याला माहित आहे. आपण त्याच्यासाठी शिकलेलो आहे, शिक्षण घेतलेलं आहे की पैसा कसा कमवतात. बट वी डोंट लर्न टू क्रिएट वेल्थ. पण आपण पैसे कसे वाढवायचे, पैसे कसे वाढवले जातात हे आपण शिकलेलो नाहीये. वर्किंग इंटेलिजन्स, आपण आपल्या वर्क इंटेलिजन्स आहे चालेल, जसं डॉक्टर, वकील किंवा एखाद्या सायंटिस्ट, इंजिनियर, आपण आपल्या इंटेलिजन्सचा वापर करून पैसे कमवतो. पण आपण फायनान्शियल इंटेलिजन्स घेत नाही. आपण फायनान्शियल इंटेलिजन्स घेत नाही. राईट. त्याचं कारण आहे पार्किन्सन लॉ. त्याचं कारण आहे पार्किन्सन लॉ. आता पार्किन्सन लॉ काय आहे? पार्किन्सन लॉ म्हणजे युअर माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट इन एव्हरी कंडिशन. युअर माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट इन एव्हरी कंडिशन. ते कसं मी तुम्हाला सांगतो. एक 10 लोकांवर रिसर्च केला गेला जे 1 BHK फ्लॅटमध्ये अगदी उत्तमरित्या राहत होते. त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. अगदी वेल ती जागा त्यांना सफिशियंट वाटत होती. तो जो स्पेस होता त्याची सफिशियंट फॉर देम. तर अशा 10 लोकांसाठी त्यांना ऑफर दिली गेली की तुम्हाला 3 BHK फ्लॅट्समध्ये 1 इयर, एका वर्षासाठी तुम्हाला 3 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. मग त्यांना 3 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं गेलं. त्याच्यानंतर त्यांना सुरुवातीचे 10 दिवस लॉट ऑफ स्पेस एम्प्टी वाटलं, अगदी मोकळं वाटलं त्यांना ते 3 BHK फ्लॅट. तर 9 महिन्यानंतर तो जो स्पेस आहे त्यांचा पूर्ण भरला गेला. म्हणजे जो एम्प्टी वाटत होता 10 दिवसानंतर तो 3 BHK फ्लॅट, त्याच्यामध्ये त्यांचा अंतर्मनाने वेगवेगळ्या जसं चायनीच्या वस्तू आहेत, तुमचं कूलर आहे, तुमचं शेगडी आहे किंवा AC आहे, बरोबर आहे, वॉशिंग मशीन आहे, ह्या गोष्टींनी त्यांनी 3 BHK फ्लॅट पूर्ण ती जागा कव्हर केली, एक्वायर केली. त्याच्यामध्ये त्यांनी या वेळेला काय केलं, सबकॉन्शियस माइंडने त्यांच्या पूर्ण जागा एक्वायर केली. त्यांनी कॉन्शियस माइंड वापरला नाही, त्यांनी बाह्य मन वापरलं नाही, त्यांचा अंतर्मनाने ती जागा पूर्ण एक्वायर केली. बरोबर. नंतर मग 11 महिन्यानंतर त्यांना पुन्हा 1 BHK फ्लॅट मध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांना शिफ्ट केल्यानंतर त्यांना ती जागा जी होती 1 BHK फ्लॅटची ती स्ट्रगल होत होती, ती कमी होती जागा, स्पेस कमी होत होता त्याच्यात. 10 दिवस त्यांना स्ट्रगलिंग वाटलं. नंतर त्यांनी कॉन्शियस माइंडचा वापर केला आणि कॉन्शियस माइंडचा वापर करून ज्या कमी गरजेच्या वस्तू होत्या किंवा गरजेच्या न होत्या त्या वस्तू त्यांनी त्यांच्या फ्लॅटमधून काढून टाकल्या किंवा सेल केल्या. सेल केल्यानंतर ते ह्या कामात त्यांनी त्यांच्या कॉन्शियस माइंड वापरलं. सबकॉन्शियस माइंडने त्यांना ऑटोमॅटिकली हेल्प केली. सबकॉन्शियस माइंडने त्यांना ऑटोमॅटिकली हेल्प केली. ह्या कामात त्यांनी कॉन्शियस माइंड वापरलं. पूर्वी त्यांनी सबकॉन्शियस माइंड वापरलं होतं, आता त्यांनी कॉन्शियस माइंड वापरलं. हाच तो पार्किन्सन. युअर माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट इन एव्हरी कंडिशन. तुमचं माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करतं. उदाहरणार्थ जर तुम्ही 10,000 रुपये कमवत असणार तर तुमचं माइंड काय करतं, ते 10,000 रुपये एक्सपेन्स कसे होतील, खर्च कसे होतील त्याच्या अगोदर आपलं माइंड लिस्ट बनवतं आणि आपलं ब्रेन ऑटोमॅटिकली एक्सपेन्स साठी प्लॅन करतात. बरोबर. तुम्ही 25,000 कमवणार तेव्हा पण तशीच परिस्थिती होतं. तुमचं ब्रेन खर्च कसे करायचे त्याच्यासाठी प्लॅन करतात. तुम्ही 50,000 कमवणार त्यावेळेला पण तुमचं ब्रेन काम करेल, ते खर्चासाठीच करेल. लाख रुपये कमवणार तरी तुमचं ब्रेन खर्चासाठीच प्लॅन करेल. पार्किन्सन लॉ काय म्हणतो, युअर माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट इन एव्हरी कंडिशन. सो पीपल फेस ट्रबल टू सेव्ह मनी. म्हणून लोक पैसा सेव्ह करण्यासाठी ट्रबल करतात किंवा त्यांना कठीण होतं ते पैसा सेव्ह करणं.
जर आपलं इन्कम फॉल झालं, जर आपलं इन्कम कमी झालं, आपलं इन्कम जर कमी झालं तर आपला सेव्हिंग फॉर्म्युला होत नाही, त्याचं सेव्हिंग होत नाही. आपलं इन्कम जर कमी झालं तर आपण सेव्ह करणं वाढवत नाही. उदाहरणार्थ कसं मी सांगतो, पीपल यूज द लॉ ऑफ ऍडजस्टमेंट. जर इन्कम कमी झालं तर ते त्यांच्या गरजा कमी करून घेतील, त्यांच्या गरजा कमी करून घेतील, पण ते त्यांचं जे ऍडजस्टमेंट आहे ती सेव्हिंग साठी करत नाही. मी ते कसं ते सांगतो तुम्हाला. पीपल यूज दिस लॉ इन ऍडजस्टमेंट नॉट इन सेव्हिंग. हा जो लॉ आहे तो लोक ऍडजस्टमेंट मध्ये वापरतात, सेव्हिंग साठी वापरत नाही. ते कसं, 90% लोक वेल्थ कशी क्रिएट करायची तेच माहिती नाही राहत त्यांना, म्हणून 61% लोक फायनान्शियली म्हातारपणी गरीब राहतात. आपल्याकडे कठीण परिस्थितीसाठी कुठलाच प्लॅन नसतो. कठीण परिस्थिती, भविष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीसाठी आपल्याकडे कुठलाच प्लॅन नसतो. उदाहरणार्थ जो कोरोना आला आहे, कोरोनासाठी आपल्या सर्वांजवळ जवळजवळ 90% लोकांजवळ काहीच प्लॅन नव्हता. ते कसं, रिसर्च पण तेच म्हणतात की कठीण परिस्थितीमध्ये इंडियन माणसाच्या किंवा 90% लोकांचा प्लॅनच नसतो. उदाहरणार्थ तुमची इन्कम आहे वर्षाला 3 लाख रुपये, राईट? वर्षाला 3 लाख रुपये. समजा तुमच्या घरामध्ये क्रिटिकली इलनेस आला, इन केस तुमच्या घरामध्ये देव न करो पण कोणाला समजा कॅन्सर झाला किंवा पॅरालाइज झाला, हँडिकॅप झालं कोणी, किंवा कोणाची डेथ झाली फॅमिलीमध्ये, बरोबर? त्याच्यानंतर काय, लॉट्स ऑफ अप डाऊन ह्या गोष्टी घडतात लाईफमध्ये. या घडल्यामुळे म्हातारपणी 61% लोकांकडे पैसा राहत नाही, ते फायनान्शियली गरीब राहतात. आणि त्याच्यासाठी म्हातारपणी गरीब राहण्यासाठी आणखी एक गोष्ट अशी आहे की आपण जे आपलं सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ज्या फूड, एज्युकेशन, डेली नीड्स, एक्स्ट्रा ह्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या पूर्ण करण्यामध्येच पूर्ण आयुष्य घालून देतो. आपण आपलं सेल्फ इस्टीम किंवा स्वतःची एक क्रेडिट तयार करत नाही. तर डोंट क्रिएट सेल्फ व्हॅल्यू. आपण आपल्या लाईफ मध्ये सेल्फ व्हॅल्यू क्रिएट करत नाही. पूर्वी कसं असायचं, पूर्वी 3 मुलं जर असले तर तीच ते आपल्या आई वडिलांची संपत्ती असायची, किंवा आपले जे जुने लोक ते म्हणायचे की बुवा मला 3 मुलं आहेत, तेच माझे म्हातारपणाचा आसरा किंवा सपोर्ट आहे, बरोबर आहे? व्हॅल्यू क्रिएशन आता काय आहे, आता तुमच्याकडे किती संपत्ती आहे किंवा तुम्ही पेन्शनसाठी काय केलंय, फॅमिलीने म्हातारपणासाठी काय केलंय, ती घरी आता व्हॅल्यू आहे. रेमंड कंपनीचा संस्थापक विजयपाल सिंघानिया यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की त्यांनी 10,000 करोडची त्यांची प्रॉपर्टी होती, त्यांच्या मुलाच्या नावावर करून दिली आणि नंतर ते बेघर झाले, म्हणून त्यांनी त्यांची सेल्फ व्हॅल्यू क्रिएशनच केलं नाही, बरोबर आहे? आपण आपल्या जबाबदाऱ्यांवरच फोकस करतो आणि सेल्फ व्हॅल्यू क्रिएशन करत नाही. त्यामुळेच म्हातारपणी 61% लोक इंडियामध्ये हे गरीब राहतात, बरोबर आहे? पुअर सेव्हिंग फॉर्म्युला. म्हातारपणी गरीब राहण्याचं एक आणखी कारण आहे की आपल्या जी सेव्हिंग करण्याची, बचत करण्याची पद्धती आहे ती जुन्या पद्धतीची आहे. ती कशी, आपल्या 2 प्रकारचा खर्च आहे आपल्याला, एक प्रेझेंट एक्सपेन्स आणि एक फ्युचर एक्सपेन्स, राईट? जे प्रेझेंट एक्सपेन्स आहे ते आपल्या डिपेंड्स ऑन इन्कम, आपल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. जे खर्च आहेत ते आपल्या आजच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आणि फ्युचर जे एक्सपेन्स आहेत, जसं मुलांचं हायर एज्युकेशन आहे, तुमच्या मुलांचं लग्न आहे किंवा तुमचं म्हातारपण आहे, हे तुमचं आजच्या सेव्हिंगवर डिपेंड्स ऑन युअर सेव्हिंग. आजच्या सेव्हिंग्सवर तुमचे फ्युचर एक्सपेन्स डिपेंड आहे. एव्हरीवन वांट टू सेव्ह. प्रत्येकाला पैसे सेव्ह करण्याची इच्छा असते, बरोबर? आणि तो करतो प्रयत्न, पण तो सक्सेस होत नाही, कारण त्याचा पुअर सेव्हिंग फॉर्म्युला. तो पुअर सेव्हिंग फॉर्म्युला काय आहे? 90% पीपल पुअर सेव्हिंग फॉर्म्युला असा आहे की आपण जे अर्न करतो, जे पैसे कमवतो, अगोदर आपण खर्च करतो, खर्च केल्यानंतर जर पैसे उरले तर आपण सेव्हिंग करतो, राईट? फुल टाइम आपल्याला सेव्हिंग साठी पैसेच राहत नाही. फुल टाइम आपल्याला सेव्हिंग साठी पैसेच राहत नाही.
म्हणून नो सेव्हिंग, सेव्हिंगच होत नाही आपली. करेक्ट. तिथं आपण पार्किन्सन लॉ ऍडजस्ट करतो. कसं? युअर माइंड ऑटोमॅटिकली ऍडजस्ट इन एव्हरी कंडिशन. जर आपली इन्कम ही कमी होते तर आपण पार्किन्सन लॉचा वापर, सबकॉन्शियसचा वापर करत नाही, सबकॉन्शियसचा वापर करतो, कॉन्शियस माइंडचा वापर करत नाही आणि सेव्हिंग करत नाही. सम पीपल यूज कॉन्शियस माइंड, दे बिकम रिच. काही लोक कॉन्शियसली सेव्हिंग करतात म्हणून ते रिच होतात आणि श्रीमंत होतात. म्हणजेच बरोबर आहे. रिच पीपल सेव्हिंग फॉर्म्युला काय आहे? एक्सपेन्स 80%, सेव्हिंग 20%. म्हणजे ते 20% त्यांच्या उत्पन्नातून सेव्हिंग करतात आणि जर उरलेला पैसा 80% खर्च करतात. वॉरेन बफेट पण तेच सांगतो, डोंट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग. तुम्ही खर्च केल्यानंतर जो पैसा उरतो तो सेव्ह न करता अगोदर सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर जो पैसा उरतो तो तुम्ही खर्च करा. उदाहरणार्थ 20% तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी खर्च करा, हायर एज्युकेशन, मुलांचं चाइल्ड मॅरेज आणि तुमचे ओल्ड एज म्हणजे म्हातारपण, आणि जे 80% आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या ज्या गरजा आहेत तुमच्या त्या पूर्ण करा तुम्ही. करेक्ट. आपण काय करतो? 100% आपण आजच्या गरजांवरच खर्च करतो, आजच्या गरजांवरच खर्च करतो आणि भविष्यासाठी एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज किंवा ओल्ड एज याच्यासाठी आपल्याकडे पैसेच राहत नाही, सेव्हिंगच राहत नाही. हा आहे पुअर सेव्हिंग फॉर्म्युला. राईट. आणि हे पण कारण आहे 61% लोक म्हातारपणी गरीब असण्याचं. प्रत्येकाला सुरुवात कशी करतो त्याच्यावरच डिपेंड असतं की त्याची वेल्थ कशी क्रिएट होणार आहे. उदाहरणार्थ तुमची फर्स्ट जी इन्कम असते त्या इन्कमचा प्लॅन कसा करतात तुम्ही, खर्च करण्याचा किंवा सेव्हिंग करण्याचा किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट करण्याचा, त्याच्यावरच डिपेंड असतं. जर तुमची 10,000 रुपये इन्कम आहे तर 95% लोक सुरुवातीच्या इन्कम येण्याच्या अगोदर त्यांचे खर्च प्लॅन करून घेतात, काय खर्च होणार आहे, म्हणून सेव्हिंगच करू शकत नाही ते. 4% लोक फक्त सेव्हिंग करण्याचा विचार करतात. जे इन्कम येतं त्यांचं पहिले फक्त 4% लोक विचार करतात की आपण सेव्हिंग करायला पाहिजे. राईट. आणि ते सेव्हिंग करायचे शिकतात. फक्त 1% लोक जे असतात ते सेव्हिंग सह इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात, सेव्हिंग सह इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. वॉरेन बफेट पण तेच केलं. रिचेस्ट पर्सन इन वर्ल्ड माहित आहे तुम्हाला सर्वांना. मी त्याचं उदाहरण पुन्हा त्याच्यासाठीच सांगतोय तुम्हाला. त्यांनी काय केलं, कोको कोलाच्या बॉटल घेतल्या, त्या बॉटल विकल्या, परत पैसे आले, परत जास्त बॉटल घेतल्या. त्याने इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती मनी ग्रोथ होत गेली त्याची. रिच पीपल सेव्हिंग फॉर्म्युला वापरला त्यांनी 20% सेव्हिंग केली आणि जे उरलेले 80% त्यांनी खर्च केले. या पद्धतीने त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढत गेले ते आणि त्याच पद्धतीने वेल्थ क्रिएट होते. ती वेल्थ कशी क्रिएट होते? फायनान्शियल पिरॅमिड प्लॅनिंगने. राईट. तुमच्या भविष्याच्या लायबिलिटीज जे आहेत, जे खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकणार. ते कशामुळे? फायनान्शियल पिरॅमिडमुळे. बरोबर. तुमचे क्रिटिकल इलनेस, डिसेबिलिटी, डेथ, या ज्या रस्ट कंडिशन आहेत यांना तुम्ही टॅकल करू शकणार. ते कशामुळे? फायनान्शियल पिरॅमिड. बरोबर. आणि तुम्ही सायन्स ऑफ गेटिंग रिच, जे श्रीमंत होण्याचं विज्ञान आहे ते पण फायनान्शियल पिरॅमिड मध्येच आहे. आता पिरॅमिड मीन्स काय? पिरॅमिड मीन्स प्रोटेक्शन. जे इजिप्त मध्ये असतात, तुम्ही पिरॅमिड सर्वांनी बघितलेले आहे. पिरॅमिड नेहमी या पद्धतीने असतात. पिरॅमिडला तुम्ही उलट किंवा सर्कल होताना कधी बघितलेलं नाही. म्हणून पिरॅमिड प्लॅनिंग या पद्धतीनेच पिरॅमिड प्लॅनिंग व्हायला पाहिजे. या पद्धतीने जर झालं तर पिरॅमिड प्लॅनिंग चुकेल आणि तुमच्या आयुष्यातले प्लॅन्स जे आहेत, भविष्यात जे तुम्ही ड्रीम्स आहेत ते फुलफिल होणार नाही. पिरॅमिड प्लॅनिंग या पद्धतीनेच व्हायला आहे. त्याचे 5 स्टेप आहेत: प्रोटेक्ट इन्कम, रिस्क फ्री ग्रोथ, सम रिस्क ग्रोथ, हाय रिस्क आणि स्पेक्युलेशन. या पद्धतीने जर तुम्ही केलात तरच सेफ आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने आलात, पिरॅमिड प्लॅनिंग ह्या पद्धतीने फॉलो केली तर ती अनसेफ आहे. या पद्धतीनेच जायचं आहे तुम्हाला. तर सर्वात अगोदर प्रोटेक्ट युअर इन्कम.
तुमची जी आजची इन्कम आहे ती तुम्ही प्रोटेक्ट केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे? प्रोटेक्ट युअर इन्कम. ती जी तुमची इन्कम आहे तिच्यावर तुमचे सर्व एक्सपेन्स डिपेंड आहेत. मी पुन्हा पूर्वी पण तुम्हाला सांगितले. तर ही जर नाही राहिली तर तुमचे जे सर्व नीड्स आहेत त्या डिस्टर्ब होतील. रिसर्च असं म्हणतो की वाईट परिस्थितीसाठी, भविष्यात येणाऱ्या वाईट परिस्थितीसाठी तुमच्याकडं काहीच प्लॅन नाही राहत रोस्ट कंडिशनसाठी. राईट? घरामध्ये क्रिटिकल इलनेस आला किंवा कोणी हँडिकॅप झाला किंवा डेथ झाली तर त्या केसमध्ये आपल्याकडे कुठलाच प्लॅन राहत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी इन्शुरन्स इज कंपल्सरी. येणाऱ्या भविष्यातील अडचणींसाठी, क्रिटिकल कंडिशनसाठी, मोठ्या डेटसाठी तुमच्याकडे इन्शुरन्स असणं कंपल्सरी आहे. इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स, बरोबर. आणि दुसरं म्हणजे मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे. एक लाईफ इन्शुरन्स आणि एक मेडिकल जर असला तर तुम्ही रोस्ट कंडिशनला फेस करू शकता. आतापर्यंत फक्त 12 ते 15% लोकांकडे सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सफिशियंट नाहीये पण आहे. आणि फक्त 65% लोकांकडे 100% मेडिक्लेम आणि 100% लाईफ इन्शुरन्स आहे. म्हणजे ज्याला एक करोड टर्म प्लॅनची, लाईफ प्लॅनची गरज आहे त्याच्याकडे पूर्ण 1 करोडचा लाईफ प्लॅन आहे. ज्याला 10 लाखाच्या हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे त्याच्याकडे पूर्ण सफिशियंट लाईफ मेडिक्लेमचा प्लॅन आहे. असे फक्त 5च लोक आहेत. आपण काय करतो? आपल्या गाडीचा 100% इन्शुरन्स काढतो. आपली 2 व्हीलर असली, 4 व्हीलर असली, आपण 100% इन्शुरन्स काढतो. का? त्याचं कारण असं आहे की 100% फाईन लागतं आपल्याला. जर आपल्याकडे इन्शुरन्स नसला तर गाडीचा तर आपल्याला 100% फाईन लागतं. मग आपल्या स्वतःचा फॅमिलीचं जर तुम्ही नसला तर तुमच्या फॅमिलीला किती फाईन लागेल? तुमचा जर इन्शुरन्स नसला तर तुमच्या फॅमिलीला किती फाईन लागेल? राईट? हे जे तुमच्या नीड्स आहेत फॅमिलीच्या, यांचं काय होईल? तुम्ही मोबाईल घ्यायला जातात मार्केटला, बरोबर आहे? तो मोबाईलवर किती इन्शुरन्स देतात तुम्ही? मोबाईलवर किती इन्शुरन्स देतात? ऍक्च्युली तो मोबाईल 5,000चा असतो पण तुम्ही गॅरंटी आणि वॉरंटी मागतात. गॅरंटी वॉरंटी मागतात म्हणून त्या मोबाईलची किंमत 10,000 रुपये. 10,000 रुपये होते. तुम्ही विदाऊट गॅरंटी वॉरंटी मॅक्स वगैरे, कार्बन वगैरे कंपनीचा जर मोबाईल घेतला तर तो 5,000ला मिळतो. पण आपण सॅमसंग किंवा MIचे मोबाईल बघतो, ब्रँडेड बघतो, ऍपल बघतो आणि त्याच्यामुळे त्या मोबाईलची किंमत वाढते. ऍक्च्युली त्याची ती इन्शुरन्स असतो त्याच्यात, बरोबर आहे? आपण गॅरंटी आणि वॉरंटी बघतो, बरोबर आहे? तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही दुसऱ्या गावाला कुठे गेलात तर तुम्ही घराची किल्ली कोणाकडे देणार? विश्वासू माणसाकडे देणार. तसंच तुम्ही लाईफ इन्शुरन्स मध्ये पण गॅरंटी वॉरंटी ज्याच्याकडे आहे त्याच्याचकडे लाईफ इन्शुरन्स केला गेला पाहिजे. हाऊ मच अमाऊंट यू पे फॉर इन्शुरन्स युअर इन्कम. तुमच्या इन्कमला तुम्ही प्रोटेक्ट करण्यासाठी कितीचा इन्शुरन्स करता? त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं उत्पन्नाचा 3 ते 60% जर पैसा तुम्ही टाकला, उदाहरणार्थ तुमची इन्कम 5 लाख आहे, तुम्ही 15,000 रुपये टाकलेत वर्षाला तरी तुम्ही तुमची इन्कम प्रोटेक्ट करू शकता. प्रोटेक्ट युअर इन्कम म्हणजे आता तुम्हाला सांगितलं प्रोटेक्ट इन्कम. एक लाईफ इन्शुरन्स हवा तुम्हाला आणि एक हेल्थ इन्शुरन्स हवा. जो क्रिटिकल इलनेस मध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स काम करेल आणि तुम्ही नसताना किंवा तुम्ही घरी असताना तुम्हाला लाईफ इन्शुरन्स काम करेल. आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहे की म्युच्युअल फंड में रिटर्न ज्यादा है. ऍक्च्युली मला पण तसंच वाटत होतं. पिरामिड प्लॅनिंग वाचण्याच्या अगोदर किंवा याचा अभ्यास करण्याच्या अगोदर मला असंच वाटत होतं की म्युच्युअल फंड में रिटर्न ज्यादा है. पण लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेमचा अगोदर म्युच्युअल फंड केला पाहिजे का असा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच असेल आणि मला पण आला होता. ते स्वाभाविक आहे पण तसं नाही आहे, चुकीचं आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. इन्व्हेस्ट ऑन सम रिस्क का म्युच्युअल फंड किंवा मग हा जो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे तो सम रिस्क ग्रुप मध्ये येतो. मग त्याच्या अगोदर प्रोटेक्शन इन्कम येतं, रिस्क फ्री ग्रोथ येतं, नंतर मग
म्युच्युअल फंड येतो. जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये एंट्री केली तर तुमचं जे पिरामिड आहे ते डिस्टर्ब होईल. बरोबर आहे. उदाहरणार्थ मी सांगतो, जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये गेला तर काय होईल. सॉरी, पर्सन स्टार्ट म्युच्युअल फंड एसआयपी. जर तुम्ही 1000 रुपये महिन्याची एसआयपी चालू केली, 36 महिने तुम्ही एसआयपी केली, राईट. 36 महिन्यात तुमचे 36,000 आणि त्याच्यावर तुम्हाला चांगलं व्याज मिळालं, इंटरेस्ट मिळाला, मार्केट ग्रोथ झालं आणि तुमच्या 36,000ची व्हॅल्यू झाली 50,000 रुपये. 50,000 रुपये. आणि समजा तुमच्या घरामध्ये क्रिटिकल इलनेस आला, राईट. क्रिटिकल इलनेस म्हणजे कॅन्सर आला. तेव्हा ना करो तुमच्या फॅमिलीत असं काही होणार नाही, पण क्रिटिकल इलनेस आला ते तर आपल्या परिस्थिती आहे, आपल्या हातात नाहीये. क्रिटिकल इलनेस आला, हॉस्पिटलाइज झाला तर काय होईल. कॅन्सरचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला. 96% लोक, 96 लाख लोक 2018 मध्ये कॅन्सरने मेले होते. प्रत्येक 6 ते 8 माणसांपैकी एकाला कुठला तरी छोटा मोठा कॅन्सर असतो. त्याचं प्रमाण हार्ट अटॅक पेक्षाही जास्त आहे. हार्ट अटॅक पेक्षा जास्त. आणि कॅन्सरमुळे काय होतं माहिती का, बॉडीचा इफेक्ट होते, फॅमिली इफेक्ट होते, ऍज वेल एज तुमची इकॉनॉमिकल कंडिशनही इफेक्टेड होते. तर मला हे सांगा, त्यावेळेला हे 50,000 जे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केले आहेत ते सफिशियंट आहेत का हो? त्याच्याने हे तुमचे जे एक्सपेन्स आहेत हे पूर्ण होणारे आहेत का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिक्लेम हेल्प अलॉट. तुम्हाला त्याच्यासाठी एक मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं फॅमिली जशी आहे तशीच परिस्थिती उत्तमरित्या राहील. आणि जी क्रिटिकल कंडिशन आहे, जसं डेथ आहे किंवा हँडिकॅप किंवा पॅरालाइज आहे, त्या केसमध्ये 50,000 रुपये सफिशियंट होतील का? नाही. त्यावेळेला तुम्हाला एक लाईफ इन्शुरन्स हवा. एक लाईफ इन्शुरन्स हवा, राईट. हे झालं तुमचं फॅमिली प्रोटेक्ट इन्कम. सुरुवातीला आपण बघितलं प्रोटेक्ट इन्कम, जे एक लाईफ इन्शुरन्स आणि एक मेडिक्लेमने तुम्ही तुमची जी इन्कम आहे, जे तुमचे रोजचं उत्पन्न आहे ते तुम्ही प्रोटेक्ट करू शकता, राईट. जे तुमचं उत्पन्न आहे ते तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. त्याच्यानंतर 2 नंबरला ते कसं प्रोटेक्ट करू शकतात तोच फॉर्म्युला आहे इथं. 20% तुमच्या उत्पन्नातून सेव्हिंग आणि 80% आहे त्या उत्पन्नातून खर्च करणं. आता त्याच्यानंतर ते इन्व्हेस्ट ऑन रिस्क फ्री ग्रोथ. रिस्क फ्री ग्रोथ वर तुम्ही पिरामिड प्लॅनिंगच्या हिशोबाने गेलं पाहिजे. ते कसं, सुरुवातीला इन्कम प्रोटेक्शन, त्याच्यानंतर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड्स हवा. म्हणजे कोरोना सारखा आजार आला, 3 महिने ऑफिस बंद राहिलं किंवा उत्पन्न तुमचं बंद राहिलं, त्यावेळेला तुमच्याकडे क्रिटिकल कंडिशन मध्ये नोकरी जर तुमची गेली किंवा कंपनी बंद झाली, फॅक्टरी बंद झाली, तुमच्या लेबरचं काम बंद झालं, त्या केसमध्ये तुमच्याकडे सफिशियंट पैसा हाताशी पाहिजे. तो तुम्ही अनसर्टेनिटी जे मी म्हटलं तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमच्याकडे लिक्विडिटी पाहिजे, हाताशी पैसा पाहिजे, जेणेकरून 2 ते 6 महिने तुम्ही विना उत्पन्नाचं तुमचं उदरनिर्वाह करू शकता. त्यासाठी 3 ते 6 महिन्याचं लिव्हिंग एक्सपेन्सिव्ह आपल्याकडून मी तुम्हाला असर्टेनिटी टाइम जॉब क्रायसिस झाले, जॉब नाही राहिला, त्यावेळेला तुम्हाला 3 ते 6 महिन्याचं लिव्हिंग एक्सपेन्स तुमच्या हाताशी पाहिजे. क्रिटिकल इलनेस आला त्यावेळेला तुमच्या हाताशी पैसा तुम्हाला हवा, 3 ते 6 महिन्याचा पैसा तुम्हाला हवा. तो झाला तुमचा रिस्क फ्री ग्रोथ, बरोबर. त्याच्यानंतर रिस्क फ्री ग्रोथ म्हणजे तुम्ही एफडी मध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इन्शुरन्स विथ लोन इथे तुम्ही तुमचा पैसा लिक्विड फंड मध्ये तुम्ही तुमचा पैसा ठेवू शकता. लिक्विड फंड पण येतात, म्युच्युअल फंड येतात, लिक्विड फंड, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पैसा ठेवून तुम्हाला इमर्जन्सीला लागला तर तो पैसा तुम्ही वापरू शकता. जसं हे कोरोनाचं क्रायसिस आहे, याच्यातही तुमच्या हाताशी जर पैसा कॅश इन हँड राहिला तर तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे सुरुवातीला तुमचं प्रोटेक्ट युअर इन्कम, नंतर मग रिस्क फ्री ग्रोथ, आणि तिथं पण तोच फॉर्म्युला वापरायचा. उत्पन्नाचा 20% सेव्हिंग करायचा, उर्वरित 80% तुम्ही खर्च करायचा. त्याच्यानंतर येतो सम रिस्क ग्रोथ. त्याच्यानंतर पुढचा येतो सम रिस्क ग्रोथ. तो रिस्क ग्रोथ कसा, इन्कम प्रोटेक्शन झालं, इमर्जन्सी फंड झाला, त्याच्यानंतर सम रिस्क ग्रोथ. सम रिस्क ग्रोथ म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे
मिडियम रिस्क इन्व्हेस्टमेंट असते. जसं रिस्क म्युच्युअल फंड मध्ये गॅरंटेड फंड पण येतात आणि इक्विटी फंड, इक्विटीमध्ये पण तुम्ही पैसे टाकू शकता आणि गॅरंटेड जिथून रिटर्न आहे त्या फंड्स मध्ये पण तुम्ही, जसं टॅक्स सेव्हिंग फंड्स येतात त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि इन्व्हेस्टमेंट एक गॅरंटेड असते, 8 to 9%, 12% पर्यंत असते. आणि म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार तर लॉंग टर्म साठी करा. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तर लॉंग टर्म साठी करा. स्टॉक मार्केट, गोल्ड, सिल्वर, म्युच्युअल फंड ह्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. उदाहरणार्थ 10 वर्षापूर्वी ज्याने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्याची आजची जर व्हॅल्यू बघितली तर 30 ते 35% ती कमी झालेली आहे. बरोबर आहे. ज्याचं होरायझन 15 ते 20 वर्ष आहे, जर तुमचं होरायझन लॉंग टर्मच आहे तरच तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. शॉर्ट टर्म मध्ये म्युच्युअल फंड, लॉंग टर्म मध्ये 15% रिटर्न आहे. 100% लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड सही आहे. आपण जाहिराती पण बसतो, म्युच्युअल फंड इज गुड इन लॉंग टर्म, म्युच्युअल फंड इज व्हेरी बॅड इन शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म मध्ये म्युच्युअल फंड खूप खराब आहे. खूप 70% इन्व्हेस्टर, म्युच्युअल फंड मधले 70% इन्व्हेस्टर विड्रॉल देअर मनी इन शॉर्ट टर्म. म्युच्युअल फंड मध्ये 15 वर्षासाठी 20 वर्षाच्या होरायझनने लोक इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्यांचा पैसा ते शॉर्ट टर्म मध्ये काढून घेतात. स्टार्टला जेव्हा ते इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा ते 15% रिटर्न मिळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतात, पण ते अंडर -5% ने त्यांचा पैसा काढून घेतात. कारण इमर्जन्सी मध्ये त्यांना जर पैशाची गरज असली त्यावेळेला त्यांच्याकडे सिक्युअर मनी राहत नाही 2 ते 6 महिन्याची, जे मी याच्या अगोदर बोललो तुम्हाला, आणि ते मग म्युच्युअल फंड मधला पैसा काढून घेतात. आणि म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही कमी वेळेत शॉर्ट टर्म मध्ये पैसा काढला तो लॉस होतो. म्हणून शॉर्ट टर्म माइंडसेट जर असेल तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण त्याची फीज आणि मार्केट जे रिस्क आहे, अप डाऊन खालीवर, ती रिस्क मोठी आहे. म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये शॉर्ट टर्म साठी पैसा इन्व्हेस्ट करू नका. म्हणून सुरुवातीला इन्कम प्रोटेक्शन, इमर्जन्सी फंड आणि त्याच्यानंतरच म्युच्युअल फंड पिरामिडचा हिशोबाने 3 नंबरला येतो. तिथेही तोच फॉर्म्युला वापरा. 20% तुम्ही सेव्हिंग करा आणि उरलेले जे 80% आहेत ते तुम्ही खर्च करा. त्याच्यानंतर 4 नंबरला येतो हाय ग्रोथ. आता मी पुढील 10 मिनिटं जे तुम्हाला सांगणार आहे तेही खूप महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला शाश्वती देतो की निश्चितच तुम्हाला फायनान्शियल पिरामिड प्लॅनिंगचा वापर करून आयुष्यात बदल घडवता येईल. निश्चितच 100%. 4 नंबरला आहे हाय ग्रोथ. हाय ग्रोथ, इन्कम प्रोटेक्शन, इमर्जन्सी फंड, म्युच्युअल फंड आणि नंतर हाय रिस्क फंड्स. हाय रिस्क फंड्स, जर तुमच्याकडे पैसा एक्स्ट्रा असेल, अतिरिक्त पैसा असेल तर तुम्ही हाय रिस्क मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त रक्कम लागते, हाय रिटर्न्स पण मिळतात. पैसा पैसे को खेचता है, आपण म्हण ऐकली आहे. पैसाच पैशाला ओढतो, बरोबर. तर लँड आणि प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यासाठी कॅपिटल जास्त लागतं, पण त्याच्यासाठी लॉंग टर्म होरायचं ना. शॉर्ट टर्म मध्ये आज डाल दिया कल निकाल लेंगे ते चालणार नाही. त्याच्यासाठी शॉर्ट टर्म चालणार नाही. लॉंग टर्म साठी पैसा पैशाला ओढतो, अगदी बरोबर आहे. पण लॉंग टर्म साठी तिथं पण तोच फॉर्म्युला आहे. तुमचं उत्पन्नाचं 20% तुम्ही सेव्हिंग करा, उर्वरित 80% तुम्ही खर्च करा. आणि पिरामिडच्या शेवटी टोकाला येतं स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन हाय रिस्क ग्रोथ. स्पेक्युलेशन म्हणजे हाय रिस्क ग्रोथ. हाय रिस्क ग्रोथ म्हणजे हे सर्व बघितल्यानंतर इन्कम प्रोटेक्शन, इमर्जन्सी फंड, म्युच्युअल फंड, हाय रिस्क ग्रोथ, त्याच्यानंतर स्पेक्युलेशन येतं. स्पेक्युलेशन म्हणजे मार्केट खालीवर होणे, म्हणजेच हाय रिस्क ग्रोथ. जसं इंट्राडे ट्रेडिंग, रोजच्या रोज घेणं विकणं. इंट्राडे आपण शेअर मार्केटला म्हणतो. कमोडिटी जसं सोने, चांदी, ऑइल, गॅस, तर हे इंट्राडे ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग आहे. जे सेम डे घेणं सेम डे विकणं, त्याला सट्टा बाजार म्हणतो आपण. तर हे या पद्धतीने जर तुम्ही गेलात पिरामिड प्लॅनिंग करताना तर तुम्ही प्रोटेक्ट होणार. आणि जर तुम्ही स्पेक्युलेशन सट्ट्यापासून किंवा शेअर बाजारापासून सुरुवात केली
तर तुमचं अनसेफ प्लॅनिंग होणार, ते तुम्ही डिस्टर्ब होणार, फायनान्शियल प्लॅनिंग तुमची डिस्टर्ब होणार. रिसर्च ऑन फायनान्शियल प्लॅनिंग पण असंच म्हणतो की नॉर्मल पीपल हा फक्त आयुष्यात एक्सपेन्सेस करतो, तो पार्किन्सन लॉ ऑटोमॅटिकली ऍडजस्टिंग एव्हरी कंडिशन, तो पार्किन्सन लॉचा वापर नाही करत. आणि जो पार्किन्सन लॉचा वापर करतो तो त्याचा उत्पन्नातून 20% सेव्हिंग करतो आणि तो रिच होत जातो आणि तोच रिच पीपलच्या याच्यामध्ये काउंट होतो. नॉर्मल पीपल रिसर्च केला गेला 100 लोकांवर, पुअर आणि रिच मध्ये, तर रिच लोक त्यांच्या 20% सेव्हिंग करतात आणि ते 20% इन्व्हेस्टमेंटला लावतात. आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा की जी तुमच्यासाठी इन्कम तयार करेल. नाहीतर मग शेवटपर्यंत वॉरेन बफे म्हणतो की आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट तयार करा जी तुम्हाला इन्कम देत राहील प्रत्येक महिन्याला, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर काम करण्यासाठी तुम्ही तयार व्हा. म्हणून 20% इन्व्हेस्टमेंट आणि उर्वरित एक्सपेन्स. जर तुम्हाला इफेक्टिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग जर करायची असेल तर तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी प्रोटेक्शन फॉर्म आहे माझ्याकडे, मला विचारणा करा. मी खाली माझा नंबर डिटेल देत आहे, त्या नंबरला तुम्ही फोन करा आणि त्या नंबरला फोन करून विचारणा करा की फायनान्शियल पिरामिड प्लॅनिंगचा वापर कसा केला जाईल आणि तो योग्यरित्या करून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करू शकता. मी तुम्हाला 4 गोष्टींची गॅरंटी देतो, ॲश्युरन्स देतो, हमी देतो. त्या 4 गोष्टींची हमी अशी आहे की मी तुम्हाला तुमच्या ज्या पूर्वीच्या इन्व्हेस्टमेंट आहे त्या प्लॅन करण्यासाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट 1ही रुपया न घेता मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेन, आणि तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये तुम्ही तुमची फायनान्शियल पिरामिडचा वापर करून फायनान्शियल प्लॅनिंग कशी करू शकता कमीत कमी पैशात, त्या बाबतीत मी तुम्हाला सल्ला देईन. मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कुठलाही फोर्स करणार नाही. आणि तुम्हाला माझ्याशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला एक गिफ्ट 100% एक गिफ्ट तुम्हाला मिळेल, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तर तुम्ही निश्चितच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप नंबर मिळवा, मला व्हॉट्सअप करा. मी तुमच्या पूर्वीच्या सर्व जे इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्या बाबतीत डिटेल देईल, तुम्हाला गाईड देईल फ्री ऑफ कॉस्ट. आणि फायनान्शियल पिरामिड प्लॅनिंग तुमच्या आयुष्यात कसं योग्य काम करेल ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.